आणि पोटतिडकीने का तुमच्यासाठी प्रयत्न करतो. उल्लेख सगळे झाले. संजय राऊत आपण त्या काय धर्माच्या ध्वजाची आठवण करून दिली ज्याच्यावरती झाड आहे. राम मंदिर केलं म्हणून तुम्ही डंका पिटलात आणि प्रभू रामचंद्र जिथे तपश्चर्याला बसले होते, म्हणजे फार थोड्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं वास्तव्य होतं, त्यातली ही एक म्हणून तरी पुण्यभूमी आहे. कुंभमेळा इकडे का होतो, तपोवन त्याला का म्हणतात, पर्णकुटी कुठे होती. ही सगळी झाडं जर का कापली आणि उद्या जर का कोणी विचारलं की प्रभू रामचंद्र कुठे राहिले होते, काय सांगणार. हे नमो भवन आम्ही केलेलं आहे. शासकीय विश्रामधामात प्रभू रामचंद्र राहिले होते म्हणून सांगणार. संपूर्ण सत्यानाश करायचा, धर्माची एक पट्टी अशी लावायची की सगळे अंधभक्त झालेत आणि एक असा काही तुमच्यावरती समोन करायचं मोहिनी टाकायची की स्वप्नात गुंगळून टाकायचं. देवेंद्र फडणवीस यांनी एक शहर दत्तक घेतलं होतं. राज बरोबर बोलला. जागाच एक असते, पण जी लोक सतत काम करतायत, इतकी वर्ष काम करतायत, त्यांना पूर्णपणे बाजूला सारून दुसऱ्या पक्षामधला माणूस घ्यायचा आणि त्याला उभं करायचं, हा तुम्ही त्या कार्यकर्त्याचा अपमान नाही करतात. बाहेरून माणसं लागतात तुम्हाला. बरं, ती आणतात ते काही आनंदाने येत नाही येत, रात्री पैसे पोचवले जातात. म्हणजे आमचे मित्र आता संजय राऊत आता म्हणाले तपोवनातली झाडं इथे त्यांना छटायचे त्या महाजनना. अहो, लाकूड तोड्या बरा होता. त्याला देवीने पहिले विचारली, त्यांनी कुऱ्हाड गेली तर सोन्याची हवी का, तो म्हणाला नाही. मग चांदीची हवी का, नाही. मग त्याची मूळ कुऱ्हाड दिली, तेव्हा तो बोलला नाही, ही माझी कुऱ्हाड. सोना चांदीच्या कुऱ्हाडीला पण तो भापला नाही. माहिती मला कळलं, मला कोणाला बद्दल बोलताय, मला काय सांगता, नावं ठेवण्यामध्ये मी पटाईल, तुम्ही नाही. पण झाडं पण छाटायची ना, पण झाडं छाटायच्या अगोदर स्वतःच्या पक्षामधले कार्यकर्ते छाटले. या पक्षामधली लोक छाटली पहिली, बाहेरून झाडं मागवली आणि ती आता पक्षात लावतायत. ही कोणती परिस्थिती, हे कोणत्या राजकारण, हे कोणत्या निवडणुका चालू आहेत महाराष्ट्रामध्ये. 2012 साली ज्यावेळेला माझी ज्यावेळेला इथे सत्ता आली, 17 साली इथे फडणवीस आले.